गाईस आज आहे डे 22. ऑफिसमधून निघाली आणि केक शॉपमध्ये आली आहे. माझ्या बहिणीचा बड्डेचा केक घेण्यासाठी कस्टमाइज करून बनवून घेतला आम्ही. हे बघा काही संध्याकाळची पूर्ण तयारी मस्तपैकी झाली आहे. आता आम्ही सेटअप करतो आहे. हे बघा काहीच मी मस्तपैकी रेडी झाली आहे. माझी 3 नंबरची भाऊजी, माझी 3 नंबरची बहीण आणि माझी 4 नंबरची बहीण. आणि बड्डे गर्लची एंट्री आम्ही अशी ठेवली होती. हे बघा काहीच बड्डे गर्ल आली आहे. सो फटाकडे फुटत आहेत. हे पूर्ण सेटअपची तयारी आम्ही एका दिवसात केली आहे गाईज. हे बघा गाईज मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन झालं आहे. आणि हा व्लॉग खूप फास्ट असणार आहे कारण टाईम लिमिट आहे आपल्याकडे यूट्यूबवरती. त्यामुळे मला फास्टच बोलावं लागणार आहे. हे बघा माझा 5 नंबरचा काका, माझी 3 नंबरची बहीण, माझी 1 नंबरची बहीण, माझी 2 नंबरची बहीण, माझा 5 नंबरचा काका, 3 नंबरची बहीण आणि ते दोघी त्या माझ्या 4 नंबर काकाच्या मुली. त्याच्यानंतर आम्ही बड्डे झाल्यानंतर आम्ही गेम खेळलो. हे बघा गाईस डेअर गेम. हे माझ्या मोठ्या बहिणीची 2 मुलं रिधिमा आणि शुभम. आम्ही गेम खेळत होतो. जी चिठ्ठी झाली येईल त्या चिठ्ठीमध्ये जे असणार ते त्याला करावं लागणार डेअर गेम. हे बघा गाईस हे करोनाची ॲक्टिंग करून दाखवायचा गेम आहे. यांना डेअर आलेलं आणि हिला डेअर आलं होतं 5 सेकंडमध्ये 5 इमोजी. सगळ्यांनी खूप छान डेअर कंप्लीट केलं गाईज. असंच काहीतरी वेगळं म्हणून आम्ही गेम ठेवला होता बड्डेमध्ये. हे बघा गाईज मस्तपैकी सगळ्यांचं डेअर भारी केलेलं आहे. हा माझा 5 नंबर काकाचा लहान मुलगा अंजने. त्याला रोबोटसारखं चालायचं डेअर आलं होतं. हे बघा गाईज जस्ट फॉर एंटरटेनमेंट. हे माझे 4 नंबरचे काका, त्यांना सिंगिंग करायचं डेअर आलं होतं. खूप छान आहे आवाज त्यांचा गाईस. आणि मला स्लो मोशनमध्ये चालायचं डेअर आलं होतं. आता फास्ट आहे व्हिडिओ. आणि हे माझी बहीण 2 नंबरची आणि हे माझ्या काकाची मुलगी. यांना सिंगिंग करायचं आलं होतं. सो हे लोकांनी सिंगिंग केलं. त्याच्यानंतर आम्ही कपल गेम खेळला. कपल्सने अपोजिट डायरेक्शनमध्ये चालायचं. म्युझिक स्टॉप झाली की आपापल्या कपलला शोधून पाठ लावायची. सो असं मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे बड्डेचं. व्लॉग कसा वाटला ते सांगायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.